Okay. Very, very warm welcome. Very good morning, all of you. February, new month, new day. A conscious manifestation. हा कोर्स आपण सुरू केलेला आहे आणि या कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या आतमध्ये अलग अलग पार्ट्स मध्ये हे आपली चेतना कशी डेव्हलप केल्या जाते त्याबद्दल चर्चा करत आहोत. पहिलं तर आपलं बेसिक क्लिअर केलं की ह्या मॅनिफेस्टेशनचा बेस काय आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण कव्हर केलं हाऊ टू चेंज अवर माइंडसेट. त्यामधला आजचा एक टॉपिक हाऊ टू ऑडिट युअर करंट स्टेज हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पार्ट 3 आहे, पार्ट 4 आहे, मे बी मी पार्ट 5 पण कंटिन्यू करेल. हे इतकं सगळं याकरिता करत आहोत की ज्या दिवशी हा टोटल कोर्स रेकॉर्ड होऊन जाईल ते 50, 60, 70 दिवसाचा हे जे टॉपिक बाय टॉपिक आपण घेतले हे वन हँड म्हणा का सिंगल क्लिकवर आपल्यासाठी अवेलेबल असले पाहिजे. आणि पुढे चालून जेव्हा आपण कधीही कोणीही नवीन व्यक्तीने गोल लिहायचे आहे, विजन बोर्ड बनवायचा आहे, यावर विचार करायला सुरुवात केली तर त्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण एक गायडन्स मिळाला पाहिजे की विजन बोर्ड बनवणे, गोलबुक बनवणे हे कधीही इम्पॉर्टंट नव्हतं. कधीही इम्पॉर्टंट नव्हतं. या सगळ्या गोष्टी कुठून सुरू झाल्या, काय सुरू झाल्या, तर एक फायनल तुमच्या गोष्ट लक्षात येईल की या सगळ्याच्या मागे काय आहे. मार्केटिंग. तुमच्याकडे कोणी व्यक्ती ॲज अ प्रोफेशनल माइंडसेटनी येऊन एखादी वस्तू तुमच्यासोबत शेअर करताय, तुम्हाला विकत आहे, तर नक्कीच त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स तुम्हाला खूप बळवून चढवून सांगावं लागेल. आणि दुसऱ्या प्रोडक्टचे निगेटिव्हिटी तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्ही त्या प्रोडक्टवर लक्ष देणार नाही. हा सिंपल मार्केटिंगचा फंड आहे. पण गोल बुक, विजन बोर्ड यामध्ये कोणती मार्केटिंग आहे? तसं बघितलं तर आहे. एक वही विकण्यापासून सुद्धा मार्केटिंग असते. जर आज मार्केटिंग हा फंडा, गोल बुक हे स्ट्रक्चर जर भारतातल्या लाख लोकांनी सुद्धा अप्लाय केलं, फक्त लाख लोक म्हणतो, आज गोल बुकची किंमत 500, 700, 1000 रुपयाला आहे. जितकं फॅन्सी गोल बुक तुम्ही घ्याल तितकं महाग. आज लाख लोकांनी सुद्धा जर 1000 रुपयेवाला गोलबुक घेतलं तर, है ना? म्हणजे इथे हा मुद्दाच नाही बनत की सांगणारा व्यक्ती गोलबुक सांगत आहे आणि मार्केटिंग एका वहीची होत आहे. खूप साऱ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. पण आपल्याला त्या कनेक्शनशी काही लेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की खरंच गोलबुक लिहिल्याने, विजन बोर्ड बनवल्याने आपले स्वप्न पूर्ण होतात का? तर नाही. त्याच्या मागचं बॅकअप काय आहे, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या मागची मेंटॅलिटी, त्याचे एफर्ट्स हेच जर कळले नाही तर आपल्याला मॅनिफेस्ट कसं होईल हाही तर विचार करण्यासारखा विषय आहे ना. की इतक्या इझिली मॅनिफेस्टेशन होणार तरी कसं?
आणि नेमकं ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही, ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही. आणि सांगितल्या तरी पण अशा प्रकारे सांगितलं जाते की सिंगल लाईन पटपट 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 अर्ध्या तासात 1 तासाच्या वर्कशॉप मध्ये तुम्हाला ते सांगून देतील. इतक्या फास्ट आणि इतक्या पॉवरफुल वेने सांगणार की आपण त्या मोटिवेशनच्या मध्येच खुश होऊन जातो. ते नोट्स काढणं पण आपल्या लक्षात राहत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याकडे ती वस्तू येते, विषय संपला. आपणच विचार करा ना, की आपले आई-बाबा किंवा आपले आणखी कोणी जे आपल्या ओळखीतले लोक आहेत, त्यांनी कोणी गोल बुकमध्ये स्वतः सतत लिहिलं, की मला कार घ्यायची आहे, मला कार घ्यायची आहे, मला कार घ्यायची आहे आणि 1000 वेळा कार घ्यायची आहे हे लिहिलं? कोणीच नाही केलं. मनात सतत एक ध्येय होतं, एक ध्यास होता. माझं स्वतःचं घर झालं पाहिजे. माझं स्वतःचं घर झालं पाहिजे. तुम्हाला लिहायची गरज नाही. जी गोष्ट तुमची नजर पडल्याबरोबर तुम्हाला आठवते, ते तुमचं व्हिजन बोर्ड आहे. जी गोष्ट तुमच्या ध्यासातून म्हणजे मनातून निघतच नाही, तो तुमचा गोलबुक आहे. जी गोष्ट वारंवार तुमच्या तोंडामध्ये रिपीट होत आहे, त्याचे विचार रिपीट होत आहे, त्यालाच अफर्मेशन म्हटलं जाते. आणि हीच गोष्ट हळूहळू 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 जेव्हा एखादा चल-बिचल माइंडसेटचा व्यक्ती असते, ज्याचं एका ठिकाणी ध्यान लागत नाही, एका ठिकाणी लक्ष केंद्रित होत नाही, अशा व्यक्तीला केंद्रित करण्यासाठी मग आपल्याला हे उपाय सांगावे लागतील. का? कारण की तो फोकस झाला पाहिजे, तो शांत बसला पाहिजे एका जागेवर. आणि मनामध्ये हजारो विचार ज्या लोकांच्या माइंडमध्ये चालत असेल, त्याला तर त्याची साधी इच्छा पण पूर्ण होत नाही. त्याला साधा पेन पण पाहिजे असेल ना, त्याच्यामध्ये त्याला अडथळे निर्माण होतात. का? कारण की तो एका ठिकाणावर आहेच नाही. पण नॉर्मली मला असं वाटत आहे, की मागच्या 1 महिन्यापासून आपण जे सीरीज सुरू केली, भरपूर व्हॅल्यू ॲड झाली असेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आणि नेमकं आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप चालत चाललो, तर याच्यामध्ये एक फायदा हा होत आहे, की जे पट पॉइंट सांगून मोकळं करून देतो, त्याच्यापेक्षा प्रत्येक पॉइंट प्रत्येक दिवशी आपण एक्सप्लेन करत चाललो डिटेलमध्ये, हळू का होईना ते रिकॉग्नाइज होणं सुरू होऊन जाते. आणि स्लो प्रोसेस आपल्या माइंडमध्ये न्यू प्रोग्रामिंग क्रिएट करते. आणि माझी इतकीच इच्छा होती, की ह्या सगळा जो डाटा आहे तो रेकॉर्ड व्हावा आणि रेकॉर्ड झाल्यानंतर माझी मर्जी मी त्याला चॅप्टर वाईज 1, 2, 3, 4, 5, 6 च्या नुसार अपलोड करू, की सगळेचे सगळे एडिट करून शॉर्टकटमध्ये काही 2-2, 3-3 तासाचे व्हिडिओ बनवून त्याला अपलोड करू. बोथ वे अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आहे, की मागचा पूर्ण 1 महिना तुम्ही माझं ऐकून घेतलं. हा महिना सुद्धा ऐका. पुन्हा 25-30 टॉपिक आणखी शिल्लक आहे. बोलायला गेलं तर पुढचे आणखी 2 महिने बोलू शकतो. माइंड मास्टरी इतकं मोठं टॉपिक आहे. एक पार्ट जर तुम्हाला शिकवणं सुरू केलं, तर अलग लेव्हलवर आपलं माइंड डेव्हलप होईल, विस्डम डेव्हलप होईल आणि ते करायचंच आहे. ओके. अलग कोर्सेसच्या माध्यमातून आपण हा टॉपिक कव्हर करत जाऊ. तर आजचा आपला टॉपिक काय आहे? हाऊ टू ऑडिट युअर करंट स्टेज. कोणतंही काम करण्या अगोदर सद्यस्थिती, वर्तमान स्थिती काय आहे हे कळणे अति आवश्यक असते. माझी सद्यस्थिती काय आहे, वर्तमान स्थिती काय आहे. आपण सदैव भूतकाळात आणि भविष्य काळातच जगतो.
सध्या काय. म्हणून मी आहे ना, माझ्यासोबत जुळणारे खूप सारे लोकांना मे बी माझ्याद्वारे मोटिवेशन मिळत नाही. का? कारण की जेव्हाही कोणी अशी हवेत गोष्ट करते ना, मी म्हणतो आत्ता काय आहे तुमचं सांगा. तर मग एकदम सडनली नाराजी येऊन जाते. का? कारण की समोरच्याला असं वाटतं की आता हे व्यक्ती खूप मस्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणार, छान छान बोलणार आणि त्याच्याद्वारे एनकरेजमेंट होईल, मला काहीतरी चांगलं फील होणार. हा माणूस काहीतरी भलतंच बोलायला लागला. का? कारण की ते जे बाबू बाबू करणं आहे ना, पाठीवरून हात फिरवणं, समोर त्याचा इगो सॅटिस्फाईड करणं, प्रत्येकाला त्याचीच गरज आहे. पण माझा कन्सेप्ट थोडासा अलग आहे. मला हे असं वाटते की भलेही सांत्वनेची गरज आहे, पण याचा अर्थ हा तर नाही की मी तुमच्या होला हो लावू. जर तुम्ही इतकेच करेक्ट असते तर तुम्ही माझ्याकडे आलेच कशाला असते बाबा. डॉक्टरच्याच जवळ जाऊन डॉक्टरला जर कोणी ज्ञान देत असेल की सकाळी उठायचं, असं करायचं, तसं करायचं, इतकं इतकं जेवण करतो मी, असं करतो मी, तसं करतो, डॉक्टर म्हणजे यार तू एवढं सगळं चांगलं फॉलो करते, आला कशासाठी इथे. बरोबर आहे. तर नाही नाही सर, प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मला, तो काही सॉल्व्ह होत नाही आहे. डॉक्टर मला तेवढंच बोल ना फक्त कामाचं, ही ऍसिडिटी आहे, तू किती चांगला आहे हे कशासाठी सांगत आहे. आणि इतकाच चांगला होता ते ऍसिडिटी कशी झाली. आणि हा शब्द एकदम झोंबते. तर ऐकून तर घ्यावं लागतेच, असं नाही की नकारात्मकता आहे किंवा काही आहे त्याला ऐकायचं नाही, पण हे तुमचं तुम्हाला समजण्यासाठी आहे, मला समजण्यासाठी नाही. हाऊ टू ऑडिट युअर करंट स्टेजचा अर्थ आहे की सध्या स्थितीमध्ये करंट स्टेज माझी काय आहे, वर्तमान स्थिती काय आहे. जे तुमचे टार्गेट आहे, तुमचे गोल्स आहे, तुमच्या इच्छा आहेत, तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सध्याची स्थिती तुमची काय आहे. जसं आपण म्हणतो ना सेल्फ इंट्रोस्पेक्शन, हे सेल्फ इंट्रोस्पेक्शनच आहे एक प्रकारचं. आता जसं अं, उदाहरणार्थ कोणी व्यक्ती आहे बिझनेसवाला, जसं माझंच उदाहरण घेऊ आता इथे आपण, की मला एक व्यवसाय करायचा आहे, ठीक आहे, आणि मला कळत नाहीये की मी नेमकं काय करू, तर माझी स्वप्न खूप मोठी मोठी आहेत. अशा स्थितीमध्ये पहिला पॉइंट आहे, डू यू नो, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला तुम्हाला तरी माहित आहे का. म्हणजे आता इतकं सगळं ऑकल्टचं सायन्स आहे, नेमकं मला काय करायचं आहे मला तरी माहित आहे का. ऍस्ट्रोलॉजी करू, न्यूमरोलॉजी करू, वास्तू करू, ऑरा स्कॅनिंग करू, टॅरो कार्डची रिडिंग करू, की थर्ड आय ऍक्टिव्हेशन करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, की चांगल्या इन्स्टिट्यूट सोबत कनेक्ट करून हाय ली कॉस्ट रेमेडीज ऍज अ सोल्युशन म्हणून तुम्हाला विकू, सेवन चक्र सांगू, मेडिटेशन सांगू, नवग्रह साधना सांगू, नकारात्मकता दूर करू, की तुमची काउन्सिलिंग करू, की तुमची माइंड मास्टरी करून देऊ, की मनी मॅनेजमेंट करून देऊ, की थॉट मॅनेजमेंट करू, की इमोशन्सचं मॅनेजमेंट करू, की तुमच्याशी प्रेमाने बोलू, तुमचं फक्त दुःख ऐकू. किती सारे टॉपिक आहे, कोणतं काम करायचं नेमकं मी. डू यू नो, नेमकं काय करायचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, टार्गेट ऑडियन्स. आता एखादा घरगुती व्यक्ती आहे, तो म्हणे कायचा टार्गेट ऑडियन्स काय करू. पण आता ठीक आहे, इथे कोण आहे, इथे आता आपण एक दोन जणांचं उदाहरण घेऊ. आता इथे साक्षीताई आहे, यांचं
जो काही जॉब चालू आहे, जे काही आहे ठीक आहे, पण इनर मध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांना एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं आहे. ओके, आणि सोबतीला त्यांना नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करायचं आहे. तर आता आपण काय म्हणू शकतो अशा व्यक्तीसाठी, की तुम्हाला माहित आहे नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, पहिला विषय. दुसरा, टार्गेट ऑडियन्स तुम्हाला माहित आहे का? टार्गेट ऑडियन्स म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग ह्या विषयाबद्दल समोरच्याला नॉलेज द्यायचं आहे, हे एज्युकेशन तुम्हाला प्रत्येकाला प्रोव्हाइड करायचं आहे. अशा वेळेस नेमकं कोणाशी बोलायचं आहे, कोणत्या लोकांना हे नॉलेज द्यायचं आहे, कोण व्यक्ती याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल, याला म्हटलं जाते टार्गेट ऑडियन्स. जसं मी आहे, आता मला हे काम करायचं आहे, मला माहिती आहे मला कोणतं काम करायचं आहे. सगळा शोध घेतल्यानंतर कळलं की ओके, मला बोलायचं आहे, आणि या बोलण्याच्या थ्रू मी हळूहळू काय करणार, माझे कोर्सेस मी रन करणार. पण टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तो अजूनही भेटला नाही. इन सर्च चालू आहे. इन सर्च म्हणजे हळूहळू कळणार की नेमकं मला कोणत्या लोकांसोबत, कोणत्या लोकांवर काम करायचं आहे. निगेटिव्ह लोक आहेत, लेडीज आहे, म्हातारे लोक आहे, असते ना आपापलं, आपलं एक नशीब असते. एखाद्या व्यक्तीकडे सगळे म्हातारेच लोक अट्रॅक्ट व्हावं, एखाद्या व्यक्तीकडे यंग जनरेशनच अट्रॅक्ट व्हावं, एखाद्या व्यक्तीकडे सर्व लेडीजच अट्रॅक्ट व्हावं, एखाद्या व्यक्तीकडे लहान मुलंच अट्रॅक्ट व्हावं. समजून जायचं की पर्टिक्युलर तो टार्गेट ऑडियन्स, तो कॅटेगरी ही माझ्यासाठी आहे. मी एज्युकेशन फील्डमध्ये उतरलो आणि सगळीकडून लहान लहान मुलंच माझ्याकडे येत आहे. त्यांचे आई बाबा म्हणतात की सर तुम्ही काय, तुमचे जादू आहे, तुम्ही काय एक शब्द बोलताना आमची लेकरं बिलकुल ऐकणं सुरू करून देते. तुम्ही नाही, आम्ही तुमच्याचकडे क्लासलो. अरे मी क्लास नाही घेत रे बाबा. नाही नाही, घ्याच लागेल. मी नाही शिकवत. शिकवा नका शिकवा, आमच्या लेकराला घेऊन बसा फक्त. माहित नाही तुमच्या एका शब्दात पोरं सरळ झाले. आणि अचानक माझ्याकडे पूर्ण वस्तीतले लेकरं यायला लागले. नाही लाजास्तव मला क्लास घेणे सुरू करावं लागलं. आणि म्हटलं फुकट कशासाठी बसू मग मी आता. एक काम करतो, काहीतरी एज्युकेशन देणं सुरू करून देतो. आणि म्हटलं की मला तर नॉर्मल एज्युकेशन तर येत नाही, आता काय करू. एक करतो, मुलांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुरू करतो, मुलांमध्ये एखादं स्किल डेव्हलपमेंट सुरू करतो, मुलांचे इनर, त्यांचं जे व्हर्जन आहे त्याला चेंज करणं सुरू करतो, थर्ड आय ऍक्टिव्हेशन करतो. आणि मी सुरू करून दिलं समजा, झाला माझा कोर्स रेडी. टार्गेट ऑडियन्स मला कळलं. समजून घ्या माझ्याकडे एकदम म्हातारेच लोक येणं सुरू झाले. आणि त्यांचं दुःख आहे, माझी लेकरं असे, माझी सासू अशी, सासू नाही, सासू तर गेली, सून अशी, माझी मुलं असे, माझा जावई असा, घरात भांडणं सुरू आहे, नातू असे निघाले, प्रॉपर्टीची भानगड चालू आहे, टेन्शन मध्ये म्हातारे लोक जगून राहिले. आणि सडनली माझ्यासोबत भेटले, बोलले, आणि माझ्या एका शब्दामध्ये त्याच्या माइंडमध्ये एकदम क्लिअरिटी आली. म्हणते सर तुमच्याशी काय बोललो मला खूपच चांगलं वाटत आहे. त्यांनी आज 4 लोकांना घेऊन आलं, तेही म्हणते चांगलं वाटत आहे. होता होता 100 झाले. टार्गेट ऑडियन्स माझं कोण आहे, म्हातारे लोक. लेडीज झाल्या, ते आपलं प्रॉब्लेम सांगत आहे. एकाच्या 10 झाल्या, 10चे 100 झाले. माझा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, लेडीज. यंग जनरेशन आले, 15-16 वर्षापासून ते 25 वर्षाची लेकरं. आणि ते सडनली माझ्यामुळे चेंज होत आहे. टार्गेट ऑडियन्स कोण आहे, यंग जनरेशन. जेंट्स लोकच माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. जसं मी बोललो बिलकुल तेच लोक येत आहेत. टार्गेट ऑडियन्स कोण आहे, जेंट्स. एक तर टार्गेट ओरिएंटेड तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा कोर्स डिझाईन करणे आहे. त्या कोर्सच असा डिझाईन करा तो टार्गेट ऑडियन्स राहायला पाहिजे. जर नेटवर्किंग करायची आहे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुमचा कस्टमर कोण आहे. मी आलतू फालतू कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला चॅलेंजेस त्याच्यामध्ये काय येत आहे हे समजून घ्या. माहित पडलं तुम्ही लहान मुलांना टार्गेट केलं
आणि त्यांना कळूनच नाही राहिलं की काय होऊन राहिलं म्हणून त्यांच्यासोबत. मे बी तो तुम्ही राईट ट्रॅकवर नाही चालत आहे. तुमचा कोर्स कळून नाही राहिला, तुमचं बोलणं कळत नाही आहे, तुमचं समजून सांगणं कळून नाही राहिलं. काय चॅलेंजेस आहेत? लोक ऐकून तर घेत आहे पण कन्वर्ट नाही होत आहे. काय चॅलेंज आहेत? चॅलेंजेस पण माहीत असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर, हाऊ टू रिझॉल्व्ह इट, हे सुद्धा माहीत असलं पाहिजे की जर मला हा प्रश्न येत आहे त्याला सॉल्व्ह कसं केलं पाहिजे. दिस इज युअर करंट स्टेज. आणि हे ऑडिट करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आता सध्या फेसबुकवर म्हणा, फेसबुकवर की युट्यूबवर एक रील खूप जास्त चालून राहिलं एका बाईची. ती योगा टीचर आहे. ठीक आहे, आता एक ते काय म्हणू आपण की लेडीज ला जेंट्स काय म्हणतो आपण त्याला, मेंटर पाहिजे, आणि जेंट्सला लेडीज मेंटर पाहिजे, एक आकर्षण काही असो ते. पण त्या मॅडमच्या पूर्ण क्लासमध्ये, अरे फुल बॅच फक्त माणसाचीच आहे. मुद्दा हा नाही आहे ती बाई कोणत्या अँगलने त्यांना अट्रॅक्ट करत आहे. की माणसं काय फक्त त्या बाईलाच बघण्यासाठी येऊन राहिले. हा विषय इतका इम्पॉर्टंट नाही आहे. त्या लेडीजला हे माहित आहे की माझा टार्गेट ऑडियन्स कोण आहे. आजपर्यंत सगळ्यांनी बायांनाच फोकस केलं, वजन कमी करा, व्यायाम करा, असं करा, तसं करा. ते जर म्हणताय की माझ्या फिजिकल अपिअरन्सच्या नुसार जर मी जेंट्सला अट्रॅक्ट करू शकते, आणि ते माझ्या म्हणण्यानुसार तास 2 तास व्यायाम करत आहे, त्यांच्या फिजिकली, त्यांच्या बॉडीमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस येत आहे, त्याचा मला पेआउट मिळत आहे चांगल्या लेवलवर, तर व्हाय आय एम नॉट शो माय फिजिकल अपिअरन्स इन फ्रंट ऑफ पीपल. कधी कधी कुंडलीमध्ये इतकं क्लिष्ट क्रिएशन असते की बाबा त्याच्या नशिबात पैसा आहे, प्रॉफिट आहे, भयंकर सगळं काही आहे, पण कर्म लिहिलेलं आहे, शो युअर फिजिकल अपिअरन्स. तो म्हणते काहीही करण पण मी लोकांसमोर येणार नाही. बाबा तुला आता काहीही करशील जीवनभर पैसा भेटणार नाही. शो युअर फिजिकल अपिअरन्स असते. कर्मक्षेत्राचा स्वामी जर पहिल्या घरात जाऊन बसला, पैशाचा स्वामी जर फर्स्ट हाऊस मध्ये बसला, प्रॉफिटचा स्वामी जर फर्स्ट हाऊस मध्ये बसला, नोकरीचा स्वामी जर फर्स्ट हाऊस मध्ये बसला, बिझनेसचा स्वामी जर फर्स्ट हाऊस मध्ये गेला, तर तुम्हाला फर्स्ट हाऊस फिजिकल अपिअरन्सला धरूनच कर्म करावं लागते. मग 6th हाऊस म्हणजे नोकरीचा व्यवसाय, नोकरीवाला व्यक्ती जर तिथे आहे तर काय करेल तो? एखादा रिप्रेझेंटेटिव्ह बनेल, स्वतःला शो करेल. बिझनेसवाला स्वतःच्या पर्सनॅलिटीला शो करून बिझनेस अट्रॅक्ट करेल. कर्म कोणत्याही प्रकारचं कर्म असू दे, त्याला करायचं आहे, त्याला समोर फ्रंट मध्ये यावं लागेल. आता जसं मी बोलत आहे, हे माझं फिजिकल अपिअरन्स आहे. याच्या अगोदर नव्हतं. याच्या अगोदर मी ऍज अ काउन्सिलर सारखं 1-to-1 करत होतो. आता कधी कधी 30-30 लोक येऊन जातात. मे बी चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली तर आणखी 50-60-100 लोक होऊन जाईल. तर मी तर पब्लिक फिगर झालो ना आता. अशा काही गोष्टी असतात की तुम्हाला स्वतःलाच रिप्रेझेंट करावं लागते, आणि म्हणते की नाही बाबा मी काहीच करणार, स्वतःला रिप्रेझेंट नाही करणार. मला बिलकुल आवडत नाही 4 लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे. तर मग सिंपल फंडा आहे, घरात बसा आणि रडत राहा. अरे तुम्हाला नेचरनीच ते दिलेलं आहे की तसं त्या फिजिकल बॉडीच्या थ्रूच तुम्हाला पैसा कमवायचा आहे. त्या लेडीजला समजलं ती गोष्ट की बाबा आपल्याला फिजिकल पर्सनॅलिटीच्या थ्रूच, अपिअरन्सच्या थ्रूच, असं नाही का सगळे माणसंच माणसं, बाया पण आहे त्याच्या ग्रुपमध्ये खूप साऱ्या. पण एक असते ना, नाही मी लेडीज आहे, मी फक्त लेडीजला शिकवणार, माझ्या ग्रुपमध्ये एकही माणूस राहणार नाही, बिलकुल माणसं माझ्या जवळ पाहिजे नाही, हा जो एक माइंडसेट असते. किंवा लेडीज आणि जेंट्स दोघांची कंबाईन वर्कशॉप घेणे, कंबाईन योगासन शिकवणे दोघांनाही, आणि इथिक मेंटेन करणे, हे कठीण असते. जर त्या बाईला जमत आहे तर वाईट कमेंट करण्याची काही मतलबच नाही आहे. दिस पर्सन नोज देअर बॉडी, माइंड अँड वर्क.
व्हेरी वेल. तिला समजते की शरीराचं अपिअरन्स किती ठेवलं पाहिजे, माइंड किती लावायचं आहे आणि काम कसं करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे. त्याच्यानंतर डू यू नो व्हॉट सब्जेक्ट टू टीच युअर टार्गेट. हा त्या टीचिंगचा विषय आहे इथे. पण आपण काय म्हणू, डू यू नो व्हॉट सब्जेक्ट इज बेनिफिशियल फॉर युअर टार्गेट ऑडियन्स. की तुम्ही ज्या लोकांसाठी काम करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी कोणतं सब्जेक्ट चांगलं आहे. टार्गेट आपण काय करताय, आपल्या कामाच्या प्रती कसं फोकस करायचं त्याच्यावर जात आहे. व्हॉट सब्जेक्ट, व्हॉट ऑब्जेक्ट, और व्हॉट इज बेनिफिशियल फॉर अदर्स. नेटवर्किंग वाले काय म्हणे, माझं प्रोडक्ट. आता इथे प्रत्येक अलग अलग प्रकारचे लोक आहेत. मनीष सर आहेत, ते फार्मामध्ये काम करतात, ते काय म्हणणार, माझं प्रोडक्ट. धिस प्रोडक्ट इज बेनिफिशियल फॉर अस. हे पटवून द्यावं लागेल. काय तुम्ही जे काम करत आहे त्याच्यामधून इतर लोकांना मदत निर्माण होत आहे. बघणे आहे की तुमच्यामुळे इतर लोकांना सर्व्हिस मिळत आहे का, आनंद मिळत आहे का, त्यांच्या प्रॉब्लेम्सला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता का. काम करतो म्हणून करतो नाहीये, तिथे पण आपलं कस्टमर बेस असला पाहिजे. कोणता कस्टमर आहे आपला हे सुद्धा कळलं पाहिजे. इथे एक मॅडम आहेत आपल्या, त्या वकील आहे. आता का वकिलीचा फील्ड सिंगल एका ट्रॅकवर चालते का, नाही. किती सारे त्याच्यामध्ये पार्ट आहेत. नेमकं तुमच्याकडे कोणते लोक आपोआप अट्रॅक्ट करतात ते बघा. जनरल आहे, एक स्पेसिफिक कॅटेगरी आहे, त्यांचे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहे आणि तशाच प्रकारचे लोक वारंवार येत आहे, तशाच प्रकारचं सजेशन येत आहे. म्हणजे तो तुमचा पर्टिक्युलर कोण झाला, ऑडियन्स झाला. आता त्या ऑडियन्सला तुम्हाला त्यांच्या अनुसार मे बी तुम्ही शिकलं काहीतरी दुसरं, प्रॅक्टिस दुसरी करताय आणि ऑडियन्स दुसराच येत आहे. को रिलेट नाही होत आहे. एक तर प्रॅक्टिस चेंज करा, नाही तर ऑडियन्स तरी चेंज करा. जर ऑडियन्स चेंज करून बघितला तर 10 लोक ह्या कॅटेगरीचे येत होते, इकडे फक्त 2च लोक येत आहेत. तुमची त्या त्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करून काय फायदा. आता असा निर्णय घेण्या की प्रॅक्टिस चेंज करा. जशी प्रॅक्टिस बदलली, कस्टमर तर ऑलरेडी अवेलेबल होता, सक्सेस पण मिळाली, को रिलेशन झालं, बुम. एक डॉक्टर आहे, तो काम करतो, पण त्याच्याकडे पर्टिक्युलर, समजा की तो एक जनरल फिजिशियन म्हणून आलेला आहे आणि त्याच्याकडे पर्टिक्युलर काइंड ऑफ पीपलच येत आहे. अरे बाबा, मी जनरल फिजिशियन आहे, माझ्याकडे का बरं येता तुम्ही. लोकांनाही माहिती, त्याला पण माहिती, पण तेच लोक येत आहेत. एक तर त्यांनी प्रॅक्टिस बदलली पाहिजे किंवा लोक तरी बदलले पाहिजे. लोक बदलणं एवढं शक्य नसते राहत, कारण की जे फ्लो आहे तुमच्या नशिबानुसार तो तुमच्याकडे येत आहे. प्रॅक्टिस बदला. खूप सारे डॉक्टर्स ऍलोपॅथी सोबत आता आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक पण चालू करून ठेवलेलं आहे. का, त्यांना माहित आहे प्रॅक्टिस बदलण्याची गरज आलेली आहे. काय, तुम्ही 24/7 इन्कम जनरेट करू शकता असा प्लॅन तुमच्याकडे आहे. श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं आहे ना. मग 10 to 5 जॉब करून लिमिटेड सॅलरी घेऊन लिमिटेड टाइम मध्ये कसं जमणार. उद्या उद्या चालून तुम्हाला काही झालं, तब्येत खराब झाली, काही झालं, नोकरी चालली गेली, काय करणार, कुठून पैसा येऊन राहिला तुमच्याकडे. अदर सोर्स ऑफ इन्कम आहे का, तो सुद्धा 24/7 चालते का. ऑडिट करणं आवश्यक आहे. काय तुम्ही तुमच्या गोल्सच्या प्रती क्लिअर आहात. 100% मला हेच करून दाखवायचं आहे. मी देखेंगे, याच्यापेक्षा बेटर नेटवर्किंग आली तर तिकडे चाललो जाईल, त्याच्यापेक्षा बेटर प्रोडक्ट आला तर तिकडे चालू जाईल. अरे जिथे आहे तिथे तुम्ही का बरं प्रोग्रेस नाही करू शकत, का बरं स्वतःचं अस्तित्व नाही निर्माण करू शकत. याचा अर्थ तुमचं स्किल प्रोडक्ट बेस आहे. तुमच्या स्किलवर प्रोडक्ट नाही विकल्या जात आहे, तुम्ही प्रोडक्टच्या नुसार तुमचं स्किल विकत आहे असं समजा. आता हे तर चुकीचा मार्ग आहे.
माझ्यामध्ये जर बोलण्याची कला आहे, माझ्यामध्ये जर काहीतरी गायडन्स करण्याची कला आहे, मी ह्या क्वालिटीच्या नुसार वर्क केलं पाहिजे, न की मी प्रोडक्ट टू प्रोडक्ट चेंज झालो पाहिजे. आपलं गोल आपल्याला ठरवणे असते आणि त्याच्यावर फोकस करणे असते. हा, एखादं बिलकुल खतमच झालेलं सिस्टम आहे तर त्याला सोडणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही दर 6 महिन्यात सिस्टमच चेंज करत जाल, तर शून्यापासून सुरुवात करा आणि पुन्हा चेंज करा, शून्यापासून सुरुवात करा, पुन्हा चेंज करा, कसं होईल? एखादी सर्व्हिस तुम्ही क्रिएट करा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं बेनिफिट्स लोकांना शेअर करू शकाल, त्याच्याद्वारे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. व्हॅल्यू ऍड करणे, कंटेंट डिझाईन करणे, मार्केटिंग करणे, सेल्स करणे, बजेट, लर्निंग, टीम, हे प्रत्येक गोल्स आहे आपले. म्हणजे गोल्स पण कोणते असले पाहिजे माहित असलं पाहिजे. कोणाचं लर्निंग गोल असू शकते की एक्झॅक्टली मला आता माझी परीक्षा आहे तर मला अशा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. एखाद्याचं टीम गोल असू, जसं माझं आता टीम रेडी करणे हे माझं गोल आहे, तर मी एकटा आहे, मला टीमची गरज आहे. एखादा नेटवर्किंग वाला व्यक्ती, त्याला टीमची गरज आहे. तर टीम कशी डेव्हलप करायची हे त्याचं गोल राहू शकते. एखाद्याचा गोल बजेट राहू शकते. एक नोकरीवाला व्यक्ती आहे, त्याला त्याचा पगार प्रॉपर महिन्याभर चालवायचा आहे, बजेट हे त्याचं गोल आहे. कसं सेट करायचं? एखादा व्यक्ती प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये वर्क करताय तर सेल्स कसा झाला पाहिजे हा त्याचा गोल आहे. एखादा व्यक्ती मार्केटिंग मध्ये आहे तर मार्केटिंग हा त्याचा गोल असू शकते. एखादा व्यक्ती सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे तर कंटेंट कसं डिझाईन करायचं हे त्याचं गोल राहू शकते. माझ्यासारखा व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशी व्हॅल्यू ऍड करू ह्या पॉइंटला मी माझं गोल बनवू शकतो. तर आपल्याला माहित असलं पाहिजे की नेमकं माझं गोल कशामध्ये आहे. दुसरं, एक वेळा तो गोल सेट झाला, काय ते गोल इफेक्टिव्ह आहे? त्या गोलसाठी तुम्ही जो काही प्रयत्न करताय तो इफेक्टिव्ह आहे का, याच्यावर पण फोकस करणे आहे. बघा, रिझल्ट काय येते हा नंतरचा भाग आहे, पण आपण करतो की नाही हा पहिला भाग आहे. ओके, ते करत असताना तुमच्या त्या त्या विषयामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे काय, तुम्ही एखादा राईट काइंड ऑफ मेंटर अपॉइंट केला की सगळं आपल्याच मनाने करत चालले? मेंटर सुद्धा तितकेच गरजेचे आहे. ते करण्यासाठी काय मला एखादं न्यू स्किल लर्न करण्याची आवश्यकता आहे? असेल तर शिका. काय तुम्ही स्वतःच्या एज्युकेशनवर पैसा खर्च करत आहे? ही निवड फक्त असंच वाटते की कुठून तरी फुकट फाकट काहीतरी भेटलं पाहिजे आणि मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे, फ्री मध्ये तेच भेटते जे कधीच कामाचं नसते. खूपच कमी असे व्यक्ती आहेत जे फ्री मध्ये पण आपला डाटा अपलोड करतात, पण तो डाटा अपलोड करत असताना 2-2, 3-3 तासाचे लेक्चर असते. त्याच्यामध्ये 10 मिनिटाचं कामाची गोष्ट असते. आता ते 10 मिनिटाचं कामाची गोष्ट मार्क करण्यासाठी तुम्हाला 3 तास लेक्चर ऐकणे आहे. एवढा जर डेडिकेटेड असेल तर त्याला त्या प्रत्येक लेक्चर मधून काही ना काही पॉइंट सगळे मिळून जातील. इफ यू गिव्ह युअर टाइम और गिव्ह युअर मनी, दोनच गोष्टी, एक तर पैसा स्पेंड करा नाही तर टाइम तरी स्पेंड करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल. पण तुम्ही म्हणा मला पैसा पण नाही द्यायचा आणि वेळही नाही द्यायचा आणि शॉर्टकट मध्ये टिप पॉइंट टू पॉइंट मला आन्सर भेटलं पाहिजे, असं होत नाही. आणि जर असं आहे, तुम्ही लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन दुनियाभराची असेल, पॉइंट एकही नसेल त्याच्यामध्ये. तर स्वतःच्या एज्युकेशनवर आपण स्पेंड करतो की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. काय तुम्ही जे एज्युकेशन घेतलेलं आहे, जे टॅलेंट तुमच्यामध्ये आहे, ते टॅलेंट मनी मध्ये कन्वर्ट होत आहे का? ते टॅलेंट फक्त टॅलेंटच आहे, 100 लोक 1000 लोक अप्रिशिएट करत आहे, पण पैसा येत नाही, कुठेतरी गडबड आहे. त्याला पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. है ना? अशा प्रकारे आपण
आजचा टॉपिक पूर्ण केला. खूप काही गोष्टी आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे, प्रमोशन करणे असते, ऍड बनवणे, सोशल मीडियावर जाणे, आपल्या आपल्या विषयाला प्रमोट करण्यासाठी खूप सारे रस्ते आहे. काय ते सुद्धा आपण युज करतो की नाही ते सुद्धा बघणे आहे. आजचा पार्ट 2 चेंज युअर माइंडसेट मध्ये हे माइंडसेट आहे. आय एम रेडी ऑर नॉट. नाही पट प्रयत्न करा, चेंज करा स्वतःला. चेंज युअर माइंडसेट मध्ये आपला आजचा लास्ट टॉपिक होता, हाऊ टू ऑडिट युअर करंट स्टेज. आज संध्याकाळपासून पार्ट 3 सुरू होईल, वर्क ऑन युअर सेल्फ. आता प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आलेली आहे. तर कोणत्या कोणत्या पार्ट्सवर, कोणत्या कोणत्या सिस्टमवर आपल्याला काम करायचं आहे त्याची आता आपण इन्फॉर्मेशन घेऊ इथून पुढे. ओके. संख्या दिवसेंदिवस काय मी कमी होताना दिसून राहिली. मला वाटते लोक आता बोर झाले की काय. द्या चला. आय होप सगळ्यांना आजचा टॉपिक समजलेला असेल. मी प्रत्येकासोबत तुमच्याशी याच्यासाठी बोलत आहे, प्रत्येकासोबत तुम्हाला मी यासाठी गाईड करत आहे की जे आपण मेडिटेशन करतो किंवा काहीही आपल्या प्रोसेसमध्ये आपण हे सिस्टम फॉलो करत आहे, मला सुद्धा फीडबॅक मिळाला पाहिजे की मी करेक्ट पाथवर चालत आहे की नाही चालत आहे. इथून आपल्याला ग्रोथ करायची आहे. आणि मुद्दा हाच असते की जर माझ्यामुळे कोणाच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड नाही होत आहे, म्हणजे तो समोर रेफर करणार नाही. आपण रेफर कधी करतो, जेव्हा आपल्याला फायदा होते, चांगलं वाटते. बरोबर आहे ना. चला तर जेवढी जण आहे सगळ्यांचं खूप खूप वॉर्म वेलकम फेब्रुवारी मंथच्या पहिल्या सेशन मध्ये. आय होप होल मंथ यू लर्न समथिंग न्यू knowledge and convert and apply in your life. तर सुरू करू. सगळ्यांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स. लांब खोल श्वास श्वास सोडा. रेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. बोला देते ते. गुड मॉर्निंग दादा. Good morning. As usual, fresh morning with meditation. छान. थँक्यू. आणि खरं छान. मेडिटेशन तर काही हेच नाहीये सेवन चक्राचं, बट आता ज्याच्यावर आता नेमकं फोकस करायचं त्याच्यावरच फोकस करते, जसं सांगितल्याप्रमाणे. आणि ऑल गोइंग इज गुड नाव. ओके. Lots of blessings. Thank you. Bless you. Lots of gratitude. Thank you. आणखी कोणी आहे, कोणाला बोलायचं आहे? मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. खूप छान मेडिटेशन होतं. फ्रेश वाटत आहे. तुझं रोज रोज नवीन नवीन अनुभव येत आहे. छान छान छोटे छोटे पॉझिटिव्ह. ओके. थँक्यू. Thank you. Lots of blessings. Lots of love and gratitude. Bless you. आणखी कोणी? गुड मॉर्निंग दादा. गुड Good मॉर्निंग ऑल. morning. दादा, रात्रीचा एक खूप छान अनुभव मला सांगायचं होतं. हम्म. आपल्या रात्रीच्या मेडिटेशनच्या पहिले
मी सकाळी माझं व्यवस्थित झालं नव्हतं काल वगैरे पण. तर वेळ होता म्हटलं आपण करूया आणि नेमकं एंजल्सच मी हे केलं, प्ले केलं. हं. एंजल्सचं मेडिटेशन केलं. थोडं तब्येत मुलीची ठीक नव्हती आणि असं झालं इश्यू की अचानक बिघडली होती थोडं. आणि आज बरं. तिला स्कूलला जाणं जरुरी होतं. तिचं आता उद्या अॅन्युअल डे आहे आणि मेन हं, समोर कॅरेक्टर ती होती. मग ती बरोबर. पण थोडी टेन्शन झाली आणि मलाही टेन्शन आलं ना की ऍबसेंट राहिलं तर मॅम हे होणार, तिचं पण म्हणजे हे होणार आणि आता जाणं जरुरी आहे आणि नेमकं असं झालं की संडे, डॉक्टर पण नाही अवेलेबल जवळचे ओके. कोणीच. अगदी गेले असते दूर तर भेटले असते पण म्हणजे वेळ असा झाला संध्याकाळ वगैरे काय करू आणि तिला झोप पण लागून गेली नंतर. उठून हं. बघितलं मी उठत नव्हती की जाऊया आपण तर. मग काय करायचं काय आता एंजल्सचं तर एवढं हे झालीये सवय. मग माझं चालू असतं सतत एंजल्स हेल्प करा वगैरे आणि ते अगदी मनापासून आणि मग दिवा वगैरे लावणं सगळं झालं. नंतर म्हटलं ठीक आहे आता तिला झोप लागलीये तोपर्यंत आपण मेडिटेशन करून घेऊ. हं. आणि मी एंजल्सलाच हे केलं आणि नेमकं तुम्ही त्या मेडिटेशन मध्ये असं सांगितलं होतं की हा एनर्जी बॉल तुम्हाला कोणाकडे दुसऱ्यांकडे प्रवाहित करायचा असेल तर तुम्ही करू शकता. येस. आणि हे सेंटेन्स मला इतकं रिलेटेड झालं काल आणि मग मी तिच्याकडेच हे केलं एंजल्सला रिक्वेस्ट केली. प्लीज तिला हेल्प करा, तिला छान हे करा की तिचं आज तिने करू शकली पाहिजे. प्रॅक्टिसला हां. जाणं जरुरी आहे. तिला एनर्जी द्या वगैरे. आणि दादा ती इतकी छान फ्रेश झोपली. काहीच नाही रात्री जवळ-जवळ आपलं रात्रीचं मेडिटेशन झाल्यानंतर ती उठली. मी तिला हं. वॉटर ते दिलं थोडं आपण जे ठेवतो, मी ठेवत असते बाजूला तर. हां, हां. आणि लकीली हे आले, यांनी पाणी मागितलं, यांनी पण तेच पाणी पिलं. अरे वाह! आपोआप. मग खूप लेट आले आणि म्हणे पाणी हे ठेवलेलं चांगलं आहे. म्हणलं हो, मेडिटेशनचं आहे म्हटलं घेऊ शकता. फक्त तिच्यासाठी ठेवा म्हटलं थोडं. आणि ती पण एकदम फ्रेश उठली दादा नंतर आणि म्हटलं काहीच नाही पिलू आता तू छान झोपी जा म्हटलं सकाळी तुला छान वाटणार म्हटलं. तर ती हां. मला रात्री मला म्हणते मग तू सरांचं लाव ना काहीतरी मला छान वाटेल म्हणे मग मी झोपते. हं, हं, हं. तू लावून दे ना म्हणे मला एखादा व्हिडिओ. ओके. तर मी तिला बोलली आता 12:15 झाले पिल्लू आता तुझी झोप परत डिस्टर्ब होईल. मी आत्ताच मेडिटेशन केलंय आता तू झोपी जा. मी तुझ्यासाठी ब्लेसिंग्स दिल्यात म्हटलं. हां. मेडिटेशन ऑलरेडी मी केलंय. अच्छा 12 वाजले का? मग झोपते म्हणे ठीक आहे मम्मी. आणि म्हणजे हे इतकं छान होतं सगळं आणि खरंच तिला आता आता उठवेल मी. ती फ्रेश आहे म्हणजे रात्रीपासून काही त्रास नाही वगैरे काहीच नाही. कारण काल जो त्रास होता तिला एकदम व्हॉमिटिंग आणि बऱ्याच वेळेस असं होतं की थांबत नाही मग व्हॉमिटिंग मुलांच्या ना 2 हं, हं, तासाला हं. वगैरे चालू होत होतं तिला. पण काहीच नाही झालं दादा. एकदम छान झोप झाली तिची रात्री पण. थँक यू. थँक यू एंजल्स. चांगलं थँक आहे. यू. थँक यू ऑल लॉट्स ऑफ ऑफ यू. ब्लेसिंग्स. थँक्स दादा आणि आज खूप दिवसानंतर व्यवस्थित झालं माझंही हे रुटीन आता सेट होत आहे हळूहळू. छान मेडिटेशन झालं. आता अनुभव रेकॉर्डिंग एकदम चांगला ऐकणं अनुभव वगैरे आहे. चालू केलंय परत. येस चांगला दादा. अनुभव आहे. खूपच छान. हो. खूप छान. थँक यू दादा. थँक यू. खूप गरज होती आज तिचं जाणं म्हणजे आज एकदम लास्ट फायनल प्रॅक्टिस होती ना आणि उद्या आहे. ओके. तर एकदम टेन्स झाले होते मी. पण खूप छान. खूप नाही, थँक असे यू. छोट्या-छोट्या आणि अनुभवानेच कसं रात्रीच्या आहे ना, की मेडिटेशन एंजल्स मध्ये आणि एंजल्स त्याच्यावर खूप आपलं ट्रस्ट वाढणं सुरू होऊन जाते. चांगलं आहे. हां दादा. बरोबर. हो. आणि आणि काय म्हणाले म्हणजे रात्री काय अनुभव आला? मध्ये तुम्ही हां. म्हणजे तुम्ही मध्ये एका सेशनला आपलं तेच सांगितलं नेमकं आणि हं. म्हणजे माझ्या ते लक्षात येत नव्हतं. मला असं वाटत होतं की थंडी नाही आणि विचार मी असा करायची की कमी झालेली आहे. आहे थोडं आता इथे. पण एवढी थंडी तेवढ्या त्या थंडीतही मी कधी स्वेटर घालत नव्हती किंवा मला इतकं असं होत नव्हतं शहारल्यासारखं वगैरे. बरोबर. आणि मला विचार करायची मी की हे क्लायमेटमुळे होतंय आणि नेमकं तुम्ही त्या दिवशी सेशनमध्ये जे सांगितलं हे हं, हं, जे हं. इतकं होतंय ना दादा या 3-4 दिवसात बऱ्याच वेळेस तर मी खूप लेट जॉइन करतेय वगैरे. पण इतकं असं एकदम असं शहारल्यासारखं होतं किंवा एकदम असं बॉडी काहीतरी झटका हं, हं, म्हणजे हं, हं. खूप असं हां. आणि गूजबम्प्स तर एवढे येतायत आजकाल.
आणि आजही मला तर ते रात्री तेच झालं, 1-2 वेळेस इतकं शहारल्यासारखं होऊन जाते माझी बॉडी. हा आणि आज तर ते तुम्ही सांगितलं, मग म्हटलं प्रत्येक अनुभव मी अशी सांगते, मग लगेच असं वाटतं ना, की आपण घाई करतो की काय, बघूया, नाही नाही काय बघूया, हे काही नसेल असं. बरोबर हा आणि हा मग काल माझ्या लक्षात आलं, की अरे नाही, हे होतंय आपल्याला, लिटरली असं होतंय. इतकं शहारते बरोबर मी, असं मला हलून जाते मी एकदम. आणि हम्म छान वाटत आहे ऐकून. थँक लॉट्स ऑफ नाही ब्लेसिंग्स चूक दादा. काहीच नाही आहे लॉट्स ऑफ सगळं बरोबर आहे आणि हे होत असते अच्छा. आणि आता कसं आहे की ओके. हळूहळू तुम्ही एंजल सोबत म्हणा की माझ्यासोबत जे एक बॉन्ड होऊन राहिला क्रिएट कसं असते तो आवाज हो. तो चेहरा असा एकदम बघितला तरी ना ते एकदम ती एनर्जीचा फ्लो स्टार्ट होऊन जाते हो तर हे दादा. होणारच आहे हळूहळू हम्म. हो दादा. छान वाटत आहे. आज पण मला इतकं जाग फ्रेश आली आणि पटकन मी म्हणजे उठून अगदी मेडिटेशनला तयार झाले. खूपच छान वाटत आहे. आता म्हणजे दिवसेंदिवस असं वाटत आहे ना दादा, की आतूनच काहीतरी ती एक वेगळीच एनर्जी, वेगळाच लाईटनेस. आज थोडं मला एकदम हेवी हेवी वाटलं मध्येच मेडिटेशन मध्ये, एकदम बॉडी असं खूप. आणि लास्ट त्याला की ग्रीन एनर्जीच्या वेळेस जेव्हा आपण आर्कंजल राफेलला हे करतो, हील करा, असं काहीतरी हो की बॉडी तिथल्या तिथे असं गोल फिरलीये, असं काहीतरी मला असं कोणीतरी झालं ठीक गोल आहे फिरवतंय. हा, एक सेकंड साठीच अगदी. हेही वापस होते स्टेबल मग परत. हेही अनुभव आहेत अच्छा. हा. तर सगळे मग नॉर्मल वापस अनुभव आहेत स्टेबल होऊन जाते. खूप छान वाटत आहे. आणि जे छान आहे लाईटचं मी छान तुम्हाला बोलले होते ना दादा, हो मग माझं मला तसं वाटत होतं की आपण लॅम्प लावतो किंवा बाजूला एखादा लाईट चालू असतो, म्हणजे हा हा त्याचं रिफ्लेक्शन वगैरे असेल की काय. मग मी काल मुद्दाम लाईट ऑफ ठेवूनच ते केलं. लॅम्प पण नाही लावला. तरी मला ते हा जाणवत होतं दादा रात्रीच्या मेडिटेशन मध्ये, की खूप सारे लाईट्स हे होत आहेत माझ्याभोवती, तेच माझ्यावरती तेच कधी. रियालिटी आहे ते आजूबाजूला हो. प्रकाश आहे त्याच्यामुळे होते असं नाही आहे हो. तुमच्या आतमध्ये जर अंधार आहे ना तुम्ही प्रकाशातही बसाल तर डोळे बंद केल्यावर तुम्हाला अंधारच दिसते पण हा हा हम्म. इनर लाईट ज्या सुरू होते त्याच्या बाहेरच्या प्रकाशाची काही लेणं देणं नाही हा असतेच हो दादा. आणि ते हो. फ्लॅश होणे डोळ्यासमोर चमक होणे हे हो. रिअल आहे ह्या गोष्टी खोट्या नाही हो दादा. पण मला असं वाटत होतं की आपण नाही स्वतःलाच नाही ते वाटतेच ते होत असते त्या थोडं गोष्टी होणार आहे जितके हो. जितके अनुभव होतील तितके तितका भ्रम येणार आहे की बाबा हे खरं आहे की हो. खोटं आहे खरं आहे की खोटं आहे पण जसं जसं आपला टाइम त्याच्यावरून जाते हे हो. कळते की नाही सगळंच खरं आहे हो ते दादा. मॅच्युरिटी यायची खरं असते आहे थोडा ते. एक्सपिरियन्स पहिले पहिले एक्सपिरियन्स असते म्हणून तशा अशी हा. घाबरगुबर हा. होणे किंवा काहीतरी निगेटिव्ह थिंकिंग येणे हे होत असते त्याला काही माइंड नाही करायचं जस्ट नॉर्मली राहा हो दादा. खूपच छान वाटलं Blessing. रात्रीचं मेडिटेशन पण. जॉईन केलं होतं पण मेडिटेशनला बसता नव्हतं आलं, थोडं लेट बसले, पण तरी नंतर हम्म. अनुभव खूप छान होता. अं, एकदम शांत, छान रिलॅक्स. Blessing. आणि काल खूप क्लिअरली असं जाणवलं की खूप सारे कॉर्ड्स कट होत आहेत, खूप सारे वा जे राहून गेले होते थिंकिंग मध्ये वगैरे काही मानसिक. जेव्हा तुम्ही सांगितलं वरती, पाठीमागे वरती लास्टला जे हम्म, थिंकिंग हम्म, मध्ये हम्म. असतात, माइंड मध्ये असतात, असे डायरेक्ट इनडायरेक्टली बरेचसे काल आठवले आणि क्लिअर पण झाले छान. खूप हलकं वाटलं नंतर. थँक बरोबर यू दादा, थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह दादा. थँक यू. थँक यू. ब्लेसिंग लॉट्स ऑफ ब्लेसिंग चला कोणाला बोलायचं आहे का ही सेशन क्लोज करू आता ओके लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स एंजल्स ऑलवेज ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू